तुम्ही बी.कॉम किंवा बी.बी.ए स्टुडंट असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला जेवढे ग्लोबल करिअरचे ऑप्शन्स असतात ना, तेवढे बाकी कोणालाच असतात असं मला नाही वाटत. आणि ते ऑप्शन जर का तुम्हाला समजून घ्यायचे असतील ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव मयूर यार्दी. सिधुराच्या या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवरती आम्ही स्टडी अब्रॉड, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस, त्याचे कोर्सेस, करिअर्स, ग्लोबल करिअर या सर्वबद्दल आम्ही बोलत असतो. स्कॉलरशिप्स, ॲडमिशन्स या सगळ्याबद्दल आमचे डिस्कशन्स या चॅनलवरती चालत असतात. सो हा चॅनल तुम्ही अजून जर का सबस्क्राईब केला नसेल तर हा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओज याचे आणि तुमच्या सर्कलमध्ये हा शेअर करा, जेणेकरून ग्लोबल करिअरसाठी ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांना ही माहिती मिळू शकेल आणि ती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. मी स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट असल्यामुळे थोडासा आजचा पॉडकास्ट जरा माझ्या जवळचा आहे. कारण ज्या वेळेला मी कॉमर्स बॅकग्राऊंड घेतली त्यावेळेला माझं डिसिजन अगदी करिअर असं करायचं तसं करायचं वगैरे काही नव्हतं. मला 10वीला चांगले मार्क मिळाले नाहीत, मग काय करायचं, आणि मी क्रिकेट खेळत होतो. मग काय करता येईल, मग चला कॉमर्सला. आणि घरातले खूप जण कॉमर्स साईडचे होते, त्यातनंही बरेच जण CA झालेले होते. म्हणून मग डिसाईड केलं की चला कॉमर्सला जाऊ, म्हणून मी कॉमर्सला आलो. तेव्हा असं वाटलं होतं की ठीक आहे, आता काय कॉमर्स करणार आपण, कुठेतरी पुढे अकाउंटिंग फर्ममध्ये किंवा असं काम करू वगैरे, अशा हिशोबाने ते सगळं चाललं होतं. पण ज्या वेळेला मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या स्टेजपर्यंत पोचलो तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की अरे, कॉमर्स फील्डला जेवढे करिअर ऑप्शन समोर आहेत ना, तेवढे बाकी कुठल्याच करिअरला नाही आहेत. आता एक उदाहरण तर तुम्ही माझंच आता बघताय की कॉमर्स ग्रॅज्युएट्स वर्किंग इन अ स्टडी अब्रॉड इंडस्ट्री वेअर वी आर हेल्पिंग स्टुडंट्स फॉर देअर ग्लोबल करिअर ॲप्लिकेशन प्रोसेसिंग. तर तसं बघितलं तर त्याचा कॉमर्सचं शिक्षण आणि मी काम करतोय त्याचा तसा कथाकथित काही संबंध नाही. पण त्याच्यात जे मी सब्जेक्ट शिकलो त्याचा मला रोज त्याचा वापर होतो. सो असंच ज्या वेळेला तुम्ही जर का BBA किंवा कॉमर्स जर का करत असाल तर असे असंख्य करिअर आहेत की जे तुम्ही करू शकता. तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे की कुठला करिअर तुमच्यासाठी राईट फिट आहे. प्रोफेशनल सर्टिफिकेशन B.Com करत असताना किंवा BBA करत असताना ज्या आहेत, CA आहे, CS आहेत, CW आहेत, आता तर CFP सारखे कोर्सेस आहेत, CPA सारखे कोर्सेस आहेत, विच आर देअर आणि ते करायलाही पाहिजेत. पण नॉट नेसेसरी प्रत्येक स्टुडंटला ते कोर्सेस क्रॅक करता येतात किंवा करायची इच्छासुद्धा असते. पण देर आर डिफरंट करिअर्स की जे तुम्ही नक्की करू शकता ग्लोबल लेवलवरती, आणि यू कॅन बिकम अ ग्लोबल सिटिझन ऑन दॅट. आमच्याकडे अशा खूप केसेस झालेल्या आहेत की कॉमर्स ग्रॅज्युएट बाहेर जाऊन चांगलं करिअर केलेले, वेगळे सब्जेक्ट केलेले आहेत आणि दे हॅव बिकम अ रिअली सक्सेसफुल इन देअर करिअर्स. का तर त्यांना कुठलं सब्जेक्ट घ्यायचं आहे हे कळलं आणि त्यांना सब्जेक्ट्स पण कळले की अरे हां, या सब्जेक्ट्सना आम्ही जाऊ शकतो. सो आय एम गोइंग टू टेल यू की कुठले सब्जेक्ट्स आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. त्याआधी मी म्हणेन की ॲज अ कॉमर्स स्टुडंट ऑर ॲज अ BBA स्टुडंट ना, तुम्ही मनात एक काहीतरी आकडा धरा की हा बाबा, एवढे करिअर्स असू शकतील. जो काही आकडा असेल तो तुमच्या मनात ठेवा आणि तो तुम्ही लक्षात ठेवा. मॅम, आय एम गोइंग टू टेल यू की विच ऑल करिअर्स आर देअर की जिथे तुम्ही ॲज अ कॉमर्स ग्रॅज्युएट ऑर अ BBA ग्रॅज्युएट म्हणून ग्लोबल लेवलवरती ॲप्लिकेशन्स करू शकता आणि कोर्स सिलेक्ट करू शकता. सो जे नॉर्मल आपण म्हणतो की ज्या वेळेला मी B.Com ग्रॅज्युएट होतोय त्यावेळेला जे नॉर्मल आपण कोर्सेस समोर घेतो की जे कोर म्हणले जातात की कोर बिझनेस आणि मॅनेजमेंट रिलेटेड जे आहेत, ते जे आहेत ते म्हणजे मास्टर्स इन मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, लीडरशिप, एंटरप्रेन्योरशिप, इनोव्हेशन मॅनेजमेंट, बिझनेस कन्सल्टिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डिजिटल बिझनेस, ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट, business intelligence, global business. These are the core which is related to the BBA or commerce. हे असे courses आहेत. Then comes the finance related, finance, banking, investment. त्याच्यामध्ये MS in finance, corporate finance, international finance, banking, investment banking, asset management, financial markets, wealth management, financial economics, risk management, treasury management, financial engineering, actuarial science. हे सगळे कोर्सेस त्याच्यामध्ये येतात. कॉमर्स म्हणलं की तुम्हाला अकाउंटिंग, टॅक्सेशन हे सगळे विषय आलेच. मग त्याच्यामध्ये कुठले आहेत तर अकाउंटिंग आहे, प्रोफेशनल अकाउंटिंग आहे, अकाउंटिंग अँड फायनान्स आहे, टॅक्सेशन, इंटरनॅशनल टॅक्स आहे, ऑडिट आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, फॉरेन्सिक अकाउंटिंग, फ्रॉड एक्झामिनेशन, अँटी मनी लॉन्ड्रिंग कोर्स,
फायनान्शियल रेग्युलेटरीज, कंप्लायन्सेस, इंटरनल ऑडिट, ॲश्युरन्स. दीज आर द फ्यू करियर्स की जे तुम्ही जाऊ शकता आणि कॅन हॅव अ ग्रेट करियर ओव्हर देअर. ह्याच्यातलं जसं म्हटलं तसं की फॉरेन्सिक अकाउंटिंग इज ॲब्सोल्युटली निश कोर्स की जो आपल्या इथं इंडियामध्ये अजून फार कमी ठिकाणी आहे. ॲक्च्युअल सायन्स इज अनदर ग्रेट कोर्स की ज्याच्यासाठी तुम्ही ग्लोबल लेवलवरती जाऊ शकता आणि त्याची ॲक्च्युअली स्किल शॉर्टेजमध्ये तो कोर्स आहे. सो त्याची मागणीसुद्धा चांगली आहे जॉब मार्केटसाठी. यू कॅन बिकम अ एम्प्लॉई ऑर यू कॅन ऑल्सो वर्क ॲज अ कन्सल्टंट. देन सगळ्यांनाच माहिती आहे आता की टेक्नॉलॉजी आणि फायनान्सचं चांगलं गणित आहेच आहे. त्याच्यामध्ये कॅन एंटर इन टू द फिनटेक कंपनीज. सो त्याच्यामध्ये MSc इन फायनान्शियल टेक्नॉलॉजी, डिजिटल फायनान्स, ब्लॉकचेन, पेमेंट अँड बँकिंग, इनोव्हेशन्स, फायनान्शियल कम्प्युटिंग हे कोर्सेस त्याच्या येतात. त्याचबरोबर खूप जण आम्हाला प्रश्न विचारतात की आम्ही कॉमर्स ग्रॅज्युएशनमधून येतो आहे, BBA करून येतो आहे, तर कॅन वी गो ऑन अ टेक्नॉलॉजी साईड. सो त्याच्यासाठीचे कुठले कोर्सेस आहेत? बिझनेस ॲनालिटिक्स, डेटा ॲनालिटिक्स, बिझनेस इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स, अप्लाइड सायन्सेस, AI फॉर बिझनेस, डेटा सायन्स, मार्केटिंग ॲनालिसिस, फायनान्शियल ॲनालिसिस, ऑपरेशन रिसर्च. सो हे कोर्सेस आहेत. अजून वेगळ्या फील्ड जर का बघायचं झालं तर ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग ह्या सगळ्या आहेत. सो त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, कंझ्युमर बिहेवियर, कंझ्युमर सायकोलॉजी, पब्लिक रिलेशन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मीडिया अँड कम्युनिकेशन, सेलिब्रिटी मॅनेजमेंट, लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, हे सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर फॅशन मॅनेजमेंट, ई-कॉमर्स मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, कस्टमर एक्सपिरियन्स, रेव्हेन्यू मॅनेजमेंट. दीज आर द कोर्सेस की जिथे तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही जे शिकताय आत्ता बॅचलर्स लेवलला त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होतो. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, टॅलेंट मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, लीडरशिप, एम्प्लॉयमेंट रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स, ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी, बिझनेस सायकोलॉजी अशा वेगवेगळे कोर्सेसला तुम्हाला जाता येतं. आता जसं बघतोय आपण की खूप ई-कॉमर्स आणि हे वाढलेलं आहे, त्याला एक जोड लागते ती म्हणजे सप्लाय चेनची. सो त्याच्याशी रिलेटेड कोर्सेसमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, प्रोक्युरमेंट अँड स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, बिझनेस ऑपरेशन अँड स्ट्रॅटेजी. इकॉनॉमिक्स इज अनदर इमर्जिंग सब्जेक्ट किंवा कोर्स आपण म्हणू की जो कॉमर्स ग्रॅज्युएट त्याचबरोबर BSc इकॉनॉमिक्स आणि BBA करणाऱ्या स्टुडंटसाठी पण आहे. दॅट इज MS इन इकॉनॉमिक्स ऑर MA इन इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर फायनान्शियल इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, पब्लिक पॉलिसी, इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमिक्स, सोशल पॉलिसीज, बिहेवियरल इकॉनॉमिक्स हे सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. अजून एक जो आत्ताचा बजवर्ड आहे विच इज अ सस्टेनेबिलिटी की जे ग्लोबल लेवलवरती चाललेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला एंटर होता येतं विच इज MSc इन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, करिक्युलर इकॉनॉमी, सस्टेनेबल बिझनेस, सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट. आता बरेचदा तुम्ही बघत असाल बरेच बिझनेसेस असे आहेत की जे आमचा बिझनेस सस्टेनेबल आहे, आमचे प्रॉडक्ट सस्टेनेबल आहेत अशा हिशोबाने प्रमोट करतात. सो यू कॅन हॅव द कॉम्बिनेशन की आम्ही सस्टेनेबिलिटी प्लस ब्रँडिंग, मार्केटिंग असंही तुम्ही जाऊ शकता. फायनान्स अँड सस्टेनेबिलिटी असंही तुम्ही जाऊ शकता. सो देर आर नंबर ऑफ ऑप्शन्स विच यू कॅन हॅव. देन अनदर इमर्जिंग फील्ड विच इज जी आपण बघतोच आहे वर्षानुवर्ष आता ती डेव्हलप व्हायला लागली आहे. त्याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे स्पोर्ट्स मॅनेजमेंट इज वन. त्याच्यामध्ये तुम्ही स्पोर्ट्स बिझनेस, स्पोर्ट्स मार्केटिंग, स्पोर्ट्स ॲनालिटिक्स अशा कोर्सेसना जाऊ शकता. इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या कोर्सला जाऊ शकतात. आय कॅन ऑल्सो गो इन टू द ट्रॅव्हल टुरिझम आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ह्या कोर्सेसना तुम्हाला जाता येतं. त्याचबरोबर लॉ याच्यासाठी तुम्हाला जाता येतो. सो बिझनेस लॉ आहे, त्याच्यानंतर कॉर्पोरेट लॉ आहे, डेटा प्रोटेक्शन आहे, प्रायव्हसी अँड पॉलिसी आहे. असे वेगवेगळ्या लॉ रिलेटेड कोर्सेसना पण तुम्हाला जाता येतं. देर आर नंबर ऑफ कोर्सेस म्हणजे दिस लिस्ट इज एक्झॉस्टिव्ह, क्वाईट एक्झॉस्टिव्ह. पण त्याच्यामध्ये असे पण कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर लेबर इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही जाऊ शकता, अर्बन इकॉनॉमिक्समध्ये जाऊ शकता, लक्झरी हॉस्पिटॅलिटी टुरिझममध्ये जाऊ शकता. सो देर आर नंबर ऑफ कोर्सेस वेअर यू कॅन हॅव द स्पेशलायझेशन अँड यू कॅन टेक इट फॉरवर्ड. सो तुम्हाला करिअर वाईज जर का बघितलं ना तर या सगळ्या ठिकाणी तुम्ही ॲज अ कन्सल्टंट ऑर ॲज अ एम्प्लॉई म्हणून दोन्ही रोल्समध्ये तुम्ही जाऊ शकता. दॅट इज अ ब्युटी ऑफ दीज पर्टिक्युलर कोर्सेस की एकदा तुम्ही ते मास्टर्स लेवलचे कोर्सेस केले, एक तुमचं छान नेटवर्क तयार झालं, स्किल्स तुमचे तयार झाले, तुम्हाला इंटर्नशिपमधनं प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळालं, लर्निंग तुम्हाला चांगल्या कोर्समधनं आलेलं आहे.
ओव्हरसीजला अर्न अँड लर्न सिच्युएशन असते, सो पार्ट टाईम जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला लर्निंग येतं, नेटवर्क तयार होतं. या गोष्टी एकदा तुमच्यात छान तयार झाल्या ना 1-3-4 वर्षामध्ये, की मग यू बिकम अ ग्लोबल सिटिझन. आणि मग त्या याच्यामधली तुमची पर्टिक्युलरली जे काम करण्यासाठीच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, दॅट बिकम्स रिअली इझी. पण पहिले 4-5 वर्ष तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं असतं. आणि तुमचं त्या केसमध्ये ROI जो असतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, इज रिअली हाय. कारण का जेव्हा तुम्ही शिक्षणावरती खर्च करता तो खर्च नसून इन्व्हेस्टमेंट असते. आणि तुमच्या क्वालिफिकेशनला BCom किंवा कॉमर्स किंवा BBA मधनं येणारं क्वालिफिकेशन हे कंट्रीज लाईक UK किंवा आयर्लंड, दुबई या ठिकाणी ॲक्सेप्टेबल आहे फॉर द मास्टर्स लेवल. सो तुम्ही डायरेक्टली आफ्टर कम्प्लिटिंग युअर बॅचलर्स यू कॅन गो देअर. सो तुम्ही सेकंड इयरमध्ये तुमची प्रोसेस चालू करणं एक्सपेक्टेड आहे. सो तुम्हाला कळेल की एवढ्या सगळ्या कोर्सेसमधनं मी कुठल्या कोर्सला जायचं आहे, माझ्यासाठी कुठला कोर्स आहे. सो जर का त्याचं तुम्हाला कन्फ्युजन असेल, यू कॅन गेट इन टच विथ अस. आमचे डिटेल्स टू कनेक्ट दॅट अँड गेट युअर पर्सनलाइज प्रूव्हन रोड मॅप आर गिवन इन अ डिस्क्रिप्शन बॉक्स. सो तिथं तुम्ही कनेक्ट करून आमच्याशी भेटू शकता आणि आम्ही तुम्हाला वन ऑन वन लेवलवरती पूर्णच्या पूर्ण गायडन्स देऊ शकतो. त्याचबरोबर जर का तुम्हाला यातल्या कुठल्या कोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की आम्हाला या कोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. विल बी हॅपी टू क्रिएट व्हिडिओ ऑन दॅट सो दॅट तुम्हाला त्याची अजून चांगली इन्फॉर्मेशन मिळू शकेल. या कोर्सेसना फायनान्सेससुद्धा अवेलेबल असतात. सो तुम्ही जेव्हा सेकंड इयरला याची प्रोसेस चालू करता त्यावेळेला तुम्हाला कळतं की बाबा तुमचा रिसर्च कसा होतो आहे, काय होतो आहे, तुम्हाला आवडणारं करिअर ह्याच्यातलं कुठलं आहे. आणि पेरेंट्सनासुद्धा मदत होते की थोडे फायनान्सेस जमा करायला. सो कॉम्बिनेशन ऑफ सेविंग अँड लोन ऑर एंटायर लोन ऑर एंटायर सेविंग ह्या कॉम्बिनेशनमधनं तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण ग्लोबल करिअरचं जे स्वप्न आहे हे तुम्हाला अचीव करता येतं. आता स्वप्न म्हणणं खरं थोडंसं चुकीचं आहे कारण हे अगदी प्लॅन्ड आहे. सो ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, दिस इज क्वाईट अचिवेबल. ट्राय अँड अंडरस्टँड की तुमच्यासाठी कुठले करिअर्स आहेत, कुठले कोर्सेस आहेत आफ्टर युअर कॉमर्स ग्रॅज्युएशन ऑर BBA ग्रॅज्युएशन अँड देन टेक इट फॉरवर्ड. आय होप तुम्ही जो काय पहिल्यांदा मनात आकडा धरलेला होता आणि जे काय आत्ता मी कोर्सेस सांगितले ह्याच्यामध्ये काय तफावत आहे हे तुम्ही तुमचंच ठरवा. आणि तुम्हाला लक्षात येईल की केवढ्या चांगल्या कोर्सला तुम्ही आहात की जो तुम्हाला एवढं मोठं ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकता. छान अभ्यास करून चांगले मार्क तुम्ही बॅचलर्सला करून ओव्हरसीजला ग्लोबल करिअरला जाऊ शकता की जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप्स पण मिळतील आणि तुमचं चांगलं ग्लोबल करिअर होऊ शकतं अँड यू कॅन बिकम अ ग्लोबल सिटिझन. सो थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि डू शेअर दिस व्हिडिओ हू इज रिअली कीन ऑन दिस आणि त्याला ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटू शकेल टू टेक हिज करिअर अहेड अँड बिकम अ ग्लोबल सिटिझन. थँक्स अ लॉट. मयूरी आरदी फ्रॉम सिदुरा, स्टडी अब्रॉड प्रोसेस सिम्प्लिफाईड.